कॉमर्स क्षेत्रात करिअर करायचे आहे? मग केवळ पदवी नको, तर व्यावसायिक कौशल्याची साथ द्या. 2017 पासून विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी कार्यरत असलेली एक विश्वासार्ह संस्था श्रद्धा ज्युनियर कॉलेज ऑफ कॉमर्स. अनुभवी प्राध्यापकांकडून मिळणारे कोचिंग विद्यार्थ्याला चार्टर्ड अकाउंटंट होण्याच्या स्वप्नाकडे यशस्वीपणे घेऊन जाते. सीए फाउंडेशनचे परिपूर्ण मार्गदर्शन, करंट अफेअर्स आणि इव्हेंट मॅनेजमेंट याचे प्रॅक्टिकल नॉलेज व व्हरायटी ऑफ ऍक्टिव्हिटीज यावर विशेष भर. अभ्यासासाठी अत्यंत पोषक आणि शिस्तबद्ध वातावरण, अद्ययावत माहिती आणि वैयक्तिक लक्ष. बदलत्या जागतिक अर्थव्यवस्थेसोबत अपडेट राहण्यासाठी विद्यार्थ्यांचे सक्षमीकरण. MHT CET, CLAT, IPMAT यासारख्या प्रवेश परीक्षांची तयारी करून घेतली जाते. तर आजच प्रवेश निश्चित करा. पत्ता श्रद्धा ज्युनियर कॉलेज ऑफ कॉमर्स, इचलकरंजी. संपर्क 8605896028. नमस्कार. जाणून घेऊया आजच्या ठळक घडामोडी. इचलकरंजी शहरातील नेहरू नगरमधील बेघर नागरिकांची आमदार राहुल आवाडे यांच्याकडे धाव. इचलकरंजीतील नेहरू नगर झोपडपट्टी परिसरातील IHFDC म्हणजेच म्हाडा घरकुल योजनेसाठी 2011 ते 12 मध्ये जागा रिकाम्या केलेल्या नागरिकांनी आता पुन्हा आपल्या मूळ जागा परत मिळाव्यात अशी मागणी केली आहे. याबाबत नागरिकांनी माननीय आमदार डॉक्टर राहुल आवाडे यांना निवेदन दिले आहे. घरकुल योजना मंजूर होणार असल्याच्या आशेवर प्रशासनाने त्यावेळेस नागरिकांना थोरात चौक गाळा येथे पर्यायी जागा दिली होती. मात्र अनेक वर्ष उलटूनही घरकुल योजना पूर्णत्वास न गेल्याने संबंधित नागरिक आजही बेघर अवस्थेत राहत असल्याचा आरोप करण्यात आलाय. थोरात चौक परिसरात कोणत्याही मूलभूत सुविधा नसल्याने नागरिकांचे हाल होत असून त्या ठिकाणी कधीही कारवाई होण्याची भीती असल्याचे नागरिकांनी सांगितले. तसेच पूर्वी रिकाम्या केलेल्या जागांवर सध्या अतिक्रमण झाल्याचाही आरोप करण्यात आलाय. जोपर्यंत म्हारा अंतर्गत नवीन घरकुल योजना मंजूर होत नाही तोपर्यंत रिकाम्या केलेल्या जागा मूळ रहिवाशांना परत द्याव्यात. तसेच संबंधित नागरिकांसाठी पर्यायी जागेचा प्रश्न मार्गी लावावा अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. या संदर्भात महापालिका आयुक्त, संबंधित अधिकारी व लोकप्रतिनिधी यांच्यासोबत तातडीची बैठक घेऊन निर्णय घ्यावा अशी मागणीही नागरिकांनी केली आहे. अशाच लेटेस्ट अपडेटसाठी आमच्या YouTube चॅनल सबस्क्राईब आणि Instagram अकाउंटला फॉलो नक्की करा.